नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज नवीन अशी जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। भारतीय डाक विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत। वेगवेगळ्या 3 पोस्ट साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। ऑल ओव्हर इंडिया ही भरती घेतली जाणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी जागेच्या संख्येचा जर विचार केला 1473 जागा या महाराष्ट्रासाठी असणार आहेत। तर या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे। जागांची संख्या देखील चांगली आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? जर का तुम्ही 10वी पास आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात। परीक्षा फीस किती आकारलेली आहे? तर जनरल कॅटेगरीसाठी, ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी 100 रुपये फीस आकारलेली आहे। त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरी, पीडब्ल्यूडी कॅटेगरी आणि महिलांसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस आकारलेली नाहीये। तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे? तर या ठिकाणी तुमचे जे 10वीचे मार्क्स आहेत त्या 10वीच्या मार्क्स वरती या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर आता या ठिकाणी तुम्ही बघाल की जागांची संख्या देखील चांगली आहे। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाहीये। तर या ठिकाणी तुमचा कट ऑफ हा तुमच्या 10वीच्या मार्क्स वरती लागणार आहे। तर या ठिकाणी कट ऑफ साधारण किती लागतो? तर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी 80 ते 85 मार्क्स तुम्हाला 10वीला असणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून तुमचाही कट ऑफ मध्ये नंबर लागू शकतो। जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर 90 ते 95 मार्क्स जर तुम्हाला 10वीला असतील तर या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर जागा निघाल्यात आणि कोणत्याही प्रकारची परीक्षा नाहीये, म्हणून या ठिकाणी अप्लाय जर तुम्ही करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तुम्हाला प्रिव्हियस इयर्स कट ऑफ बघणं सुद्धा गरजेचं असणार आहे या ठिकाणी। तर आपण जास्त वेळ न घालवता आता स्क्रीनवरती बघणार आहोत की या ठिकाणी किती जागा निघालेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी रिलॅक्सेशन काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, कोणत्या साइटवरून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूया स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रामीण डाक सेवक या पदांच्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे 10 फेब्रुवारी 2025 पासून ते फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 3 मार्च 2025। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी पहिली पोस्ट निघालेली आहे ती आहे ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच बीपीएम ही पोस्ट आहे पहिली। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर एबीपीएम। त्यानंतर तिसरी पोस्ट आहे डाक सेवक। त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की सॅलरी या ठिकाणी किती दिली जाते। तर बीपीएम या पोस्ट साठी 12,000 ते 29,380 या ठिकाणी सॅलरी दिली जाते। एबीपीएम आणि डाक सेवक या पदांसाठी या ठिकाणी 10,000 ते 24,470 या ठिकाणी सॅलरी दिली जाते। एज लिमिट आहे मिनिमम एज 18 इयर्स, मॅक्झिमम 14 इयर्स एज लिमिट आहे। कास्ट वाइज या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेला आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, एससी एसटी कॅटेगरी 5 वर्ष, ओबीसी कॅटेगरी 3 वर्ष, ईडब्ल्यूएस कॅटेगरी नो रिलॅक्सेशन, पीडब्ल्यूडी कॅटेगरी 10 वर्ष। त्यानंतर आहे पीडब्ल्यूडी ओबीसी कॅटेगरी 13 वर्ष, एससी एसटी कॅटेगरी 15 वर्ष रिलॅक्सेशन दिलेला आहे। त्यानंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तर या ठिकाणी तुमचं 10वी झालेलं असणं गरजेचं असणार आहे। तुम्हाला 10वीला जर चांगले मार्क्स असतील तर या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं असणार आहे, जसं की MSc वगैरे जर तर या ठिकाणी फीस किती आकारलेली आहे? तर 100 रुपये फीस आकारलेली आहे। ओबीसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरी, पीडब्ल्यूडी कॅटेगरी आणि वुमन कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस आकारलेली नाहीये। जर का तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर ही यांची ऑफिशियल साइट आहे indianpostonline.gov.in या साइट वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या खाली। त्या ठिकाणी जाऊन सुद्धा डिटेल माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला 10वीला चांगले मार्क्स आहेत तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आणि बरेच वर्ष झालेत की त्यांना कुठेही सक्सेस मिळत नाहीये तर ही चांगली संधी आहे की या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा।
तुम्ही चांगला सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी जॉब मिळवा आणि तुमचं पुढचं जे प्रिपरेशन आहे ते सुरू ठेवा, कारण सॅलरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चांगली मिळणार आहे. तर जर का तुम्हाला पर्सेंटेज चांगले आहेत तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाहीये. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.